मंडळी नमस्कार. काल म्हणजे दिनांक 12 जुलैला आपण जे लाईव्ह घेतलं त्या लाईव्हचा विषय होता रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण व सद्य परिस्थितीमध्ये पिकांचं व्यवस्थापन. आणि त्यामध्ये हजारो प्रश्न आलेत. बहुतांश प्रश्न जे कालच्या लाईव्हमध्ये आपण माहिती दिली तेच प्रश्न, बरेचसे प्रश्न जे आहेत तेच असेच होते. त्यामुळे ते प्रश्न आपण घेणार नाही आहेत. म्हणजे फवारणीबद्दल आहे, खताबद्दल आहे, तणनाशकाबद्दल आहे, विरळणीबद्दल आहे, शेंडेखुंडीबद्दल आहे. पण परत एकदा त्यातले जे जास्त प्रमाणात जे प्रश्न आले त्याचं परत एकदा थोडक्यात माहिती सांगतो आणि वेगळे प्रश्न जे आहेत ते आपण आता घेऊया. तर आधी तणनाशक मारलं होतं प्री इमर्जन्स, आता परत तण उगलंय, आता मारावं का? किंवा पोस्ट इमर्जन्स म्हणजे पेरणीनंतर 8-10 दिवसांनी 10-12 दिवसांनी तणनाशक मारलं होतं आणि परत तण झालंय, तर आता तणनाशक परत दुसऱ्या वेळेस मारता येईल का? किंवा आधी गरज वाटली नाही तणनाशक मारायची आणि पाऊस नसल्यामुळं मग डवरणी निंदन झालं आहे, पण आता शेतात तण झालं आहे, आता तणनाशकाची गरज वाटते पण उशीर झाला आहे. तर बघा, तसं जर पाहिलं तर तणनाशकाचा वापर सोयाबीनमध्ये एक वेळ करणंच शिफारस केलेली आहे. पण एक वेळ तणनाशकाचा वापर केल्यानंतर जसं प्री इमर्जन्स जर वापरलं तर परत पोस्ट इमर्जन्स म्हणजे नंतर वापरायचं जर झालं दुसरं, तर तिथे पिकाला शॉक नक्कीच लागतो आणि बऱ्यापैकी शॉक लागतो तो. मग तरीसुद्धा पण तणं ठेवून निंदन होत नसेल आणि जास्त नुकसान होत असेल तर मग थोडंसं शॉक लागलेलं पुरेल असं समजून जर पहिले पेरणीच्या मागे तणनाशक मारलेलं आहे आणि परत तण झालं तर चांगला ओलावा असताना साधारणतः पेरणीनंतर 25 ते 27-28 दिवसाच्या दरम्यान आपण पुन्हा मग तणनाशक फारच अत्यंत गरज असेल तर वापरू शकता. दुसरं, 15 दिवसाला तणनाशक वापरलं आहे, ते व्यवस्थित फवारले गेलं नाही, परत तण झालं, परत तणनाशक वापरू का? तर ते तुम्ही तीच गोष्ट आहे, परत शॉक मोठ्या प्रमाणात लागेल. याच्यामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला शॉकअप वापरणं फार गरजेचं आहे. कारण 2 वेळेस तणनाशक वापरायचं म्हटलं तर त्याचा झटका लागणार. शॉकअप वापरलं तरीसुद्धा काही नुकसान होऊ शकतं. ते नुकसान टाळणं शक्य नाही कारण एकदाच वापरण्याची शिफारस केलेली आहे. आता तिसऱ्या केसमध्ये जेव्हा आधी उघाड असल्यामुळं आपण डवरणी केली, निंदन केलं आणि बरेच वर्ष असं झालेलं आहे आणि पण नंतर पाऊस पडला आहे, आता तण दिसतंय, आता काय करावं? तर आता 30 दिवस झाले आहेत पेरणी करून. तर तणनाशकाचा वापर हा पोस्ट इमर्जन्स 15 ते 25 दिवसाच्या मध्ये करतात. पण एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण तो उशीर झाला तर फूल लागण्यापूर्वीपर्यंत करू शकतो. 30 दिवसापर्यंतही आपल्याला विपरीत परिस्थितीमध्ये करायला हरकत नाही. पण फूल लागल्यानंतर तणनाशकाच्या वापराचा विचार करू नये. या पद्धतीनं आपण तणनाशकाचं नियोजन सोयाबीनमध्ये करू शकता. तुरीमध्ये डोस कमी करून 20-25% डोस कमी करून त्याचा वापर करावा. पाणी योग्य वापरा. सोयाबीनच्या फवारणीबद्दल बरेच प्रश्न आहेत. तर बघा, आपल्याला टार्गेट मुख्य कीड जी आहे ती आहे खोड माशी, खोडातली आळी. हिला कसं तपासायचं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. खोडाचे उभे काप करायचे, 20-20 झाडं आपण तिसऱ्या दिवशी जरी उपटून पाहिले आणि जर 20 पैकी 2 किंवा 2पेक्षा जास्त झाडात जर ती खोडातली आळी असेल तर आपल्याला तिच्या नियंत्रणासाठी आपल्याला 2 पर्याय मी दिले. एकतर रेज, म्हणजे रेजमध्ये घटक आहे थायोमिथाझॉम अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन, हे प्रतिपंप 12 मिली. हे रेज तुम्हाला खोड आळीचं नियंत्रण उत्कृष्ट करेल आणि छोटी आळी, पानं खाणारी छोटी आळी असेल तर तिचंसुद्धा करेल. पण पानं खाणारी मोठी आळी जर असेल तर त्याचं मात्र नियंत्रण रेजनं होणार नाही. रस शोषण करणाऱ्या किडीचंसुद्धा नियंत्रण रेज करेल, पण मोठी आळी रेजनं मरणार नाही. पानावर असलेल्या आळीबद्दल बोलतोय मी, खोडातली आळी मरेल. मग पानावर जर बाहेर आळी आहे तर तिचं नियंत्रण उत्कृष्ट करणारं रसायन जे सोबतच तुमच्या खोडातल्या आळीचं सुद्धा नियंत्रण करते ते आहे झेनॉप. झेनॉपमध्ये एंडॉक्सिकार्प हा घटक आहे. झेनॉपला पर्यायी दुसरं जर कीटकनाशक सांगायचं एंडॉक्सिकार्प असलेलं तर घरडा कंपनीचं किंग डोक्सासुद्धा
आहे. तर हे आपण वापरू शकता. जर खोडातही अळी आहे आणि बाहेरही पानं खाणारे अळे आहेत तर मग उत्कृष्ट आपल्याला, मग ते दिवस किती झालेले असो, 20 दिवस असो, 25 असो, 30 दिवस असो का 35 दिवस असो, 40 दिवस असो, मग आपण तिथे खोडातही अळी आणि बाहेरही अळी असेल तर मग झेनॉपचा वापर करू शकता. आता झेनॉप एका एकरात जर काही शेतकरी खूप कमी पंप म्हणजे कमी पाणी वापरतात, तर अशा वेळेस समजा 3-4च पंप वापरत असाल तर मग एक पंपाला 15 मिली घ्यायला हरकत नाही. आणि जर 6-7 पंप एका एकदा तुमचे पडत असतील मग 10-12 मिलीसुद्धा आपल्याला रिझल्ट येतील. त्याच्यानंतर जर सोयाबीनची वाढ कमी असेल तरच आपल्याला तिथं रिफ्रेशचा वापर करायचा आहे. कमी असेल तरच, विनाकारण जबरदस्ती जास्त सोयाबीनला वाढवू नका. दाटलं सोयाबीन तर पांढरी माशी वाढेल, शेंगा पटल्या लागतील, शेंगा गळतील, काही होऊ शकतं. जर पतलं असेल, पातळ झालेलं आहे आणि वाढ कमी आहे तरच रिफ्रेश वापरा तिथं 40 मिली, नाही तर मग रिफ्रेशचा वापर करू नका. पण जर फुलं लागली असतील तर मग रिफ्रेश न वापरता, वाढ व्यवस्थित आहे, फुलं लागले तर मग तुम्हाला गरज वाटत असेल तर झेप वापरू शकता तुम्ही 10 मिली प्रतिपंप. हे याच्यामुळं फुलाची संख्या वाढण्यास मदत होते, फुलगळ कमी होते. याच्यासोबत 12-61 सुद्धा वापरू शकता. त्यानंतर सोयाबीन पिवळं पडलं याची कारणं काय आहेत तर मी परत सांगतो. सोयाबीन पिवळं पडण्याचं पहिलं कारण, जर चुनखडी जमीन असेल, आपल्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या जमिनीत झिंक आणि फेरस कमी असतं. 20 ग्रॅम झिंक 20 ग्रॅम फेरस प्रतिपंप घेऊन त्याचा फवारा घ्यायचा. याच्यासोबत शक्यतोवर काही वापरायचं नाही, झिंक आणि फेरसच मारा. त्यानंतर जर जमिनीत पाणी कमी असेल तरीसुद्धा कोरडं, जर कोरड्यात मुळं गेले तरी पिवळं पडतं. आता तो प्रश्न राहणार नाही, आता पाऊस भरपूर पडला आहे, पण आधीचा झटका लागलेला असेल तरी ते पिवळं राहतं. पण आता ओलावा जर आहे आणि तरी पिवळं आहे तर मग त्याला 19-19-19 आणि रिफ्रेशचा फवारा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जमीन कॉम्पॅक्ट झाली, हवा जर जमिनीत मुळाला लागत नसेल तर मग डवरणी करणं महत्त्वाचं आहे. डवरणी करून तुम्ही त्याला हे करू शकता, म्हणजे मातीचा वरचा थर मोकळा केला तर हिरवं होईल. त्यानंतर तणनाशकाचा प्रमाण जास्त झालं किंवा कोरडं जमीन असताना तणनाशक वापरलं गेलं तरीसुद्धा त्याचा झटका लागू शकतो. तर अशा वेळेस मग तुम्हाला नंतर असं जर तणनाशक कोरड्या याच्यात फवारलं गेलं तर मग शॉकअपचा वापर करून तुम्ही त्याचा पिवळेपणा काढू शकता. तर यापैकी आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोडमाशी, खोडात अळी. असं एखादं झाडं जर पिवळं असेल आणि ते थोडं निस्तेज असेल, ते अशक्त वाटत असेल तर त्याच्यामध्ये अळी आहे. आणि माशीच्या नियंत्रणासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर सोयाबीनचं खत व्यवस्थापन, कापसामध्ये खत व्यवस्थापन आणि तुरीचं खत व्यवस्थापन. तर सोयाबीनला आपण पेरताना खत दिलंच असेल, नसेल दिलं तर आता जर देऊ शकला तर डवरणी करताना खत झाकून पडेल असं देऊ शकता. यात म्हणजे जास्त वाढ झालेली, आपल्या शेतात जास्त वाढ होत असेल तर मग अशा शेतामध्ये फक्त सुपर फॉस्फेट देऊ शकता. मध्यम वाढवाल्या शेतामध्ये DAP 12-32-16 किंवा 14-35-14 आणि कमी वाढ होत असलेल्या शेतामध्ये 20-20-0-13 हे खत देऊ शकता सोयाबीनला. तुरीला पेरताना लागवडीबरोबर जर खत दिलं असेल तर नंतर फारशी गरज नाही. जर आपल्याला द्यायचंच असेल तर तुम्ही एखादा डोस परत 30 दिवसांनी, 45 दिवसांनी, 60 दिवसापर्यंत देऊ शकता. त्यात फॉस्फरस जास्त असलेलं खत म्हणजे DAP 12-32-16 किंवा 14-35-14 वगैरे हे खत द्यायला हरकत नाही. दिलंच पाहिजे असं नाही, एक डोस जरी तुरीला दिला तरी पुरेसा आहे. कापसामध्ये मी सांगितलं की पहिल्या डोजमध्ये आपण DAP अधिक पोटॅश वापरा सारख्या प्रमाणात, किंवा अर्ध पोटॅश 1 बॅग DAP, किंवा 10-26-26 एकरी 1-1.5 बॅग वापरू शकता, किंवा सुपर फॉस्फेट आणि पोटॅश वापरू शकता. आणि दुसऱ्या डोजमध्ये मग तुम्ही हे जर असं वापरलं असेल तर फक्त युरिया वापरा. युरियासोबत तुम्ही सल्फा बूस्ट आणि रायझर वापरू शकता. एकरी 1.5 किलो सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर WDG आणि रायझर 5 ते 10 किलो. बजेट असेल तर वापरा, नाही तर मग सल्फा बूस्ट कॅन्सल करून रायझर वापरा. आणि त्यासोबत फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB, P बूस्ट आणि K लिफ्ट पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा एकरी 1-1 किलो खतात मिक्स करून देऊ शकता. जर पहिला खताचा डोस दिला नाही, 10-12 दिवस, 15-20 दिवस झाले, तर पहिला आणि दुसरा डोस एकत्रच द्यायला हरकत नाही.
दुसरा डोस द्यायला उशीर झाला तर दुसरा आणि तिसरा डोस आपण जो सांगितलेला आहे तो एकत्र द्यायला हरकत नाही. त्यानंतर खोडमाशी कधीपर्यंत राहील, त्याला किती काळजी घ्यावी असं काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर बघा, खोडमाशी ही कीड बरेच दिवस राहू शकते. यापूर्वी जे आहे ही खोडमाशी सुरुवातीला 15-20 दिवसाला येत असे. आपण बीज प्रक्रिया जर चांगल्या पद्धतीने झाली तर तिचा नंतर जास्त प्रादुर्भाव सुद्धा होत नव्हता. पण आता मागच्या वर्षी जे अनुभव आहे तर ती शेवटपर्यंत तिच्या पिढ्यावर पिढ्या आल्या आहेत आणि यावर्षीसुद्धा तशीच शक्यता आहे. वर्षभरात खोडमाशीच्या जवळपास 5 ते 7 पिढ्या होऊ शकतात. त्यामुळं आपण नेहमी शेतात तपासणी करत राहावं. जसं आपण सांगितलं की बीज प्रक्रिया करा, रिहायची शेतकऱ्यांनी केलीसुद्धा, पण तरीसुद्धा तपासा. कारण बीज प्रक्रियेचा इफेक्ट तुमचा 25 दिवसापर्यंत चांगला राहील. पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्या बियाला लागलं नाही, ज्या झाडांमध्ये विष गेलं नाही, तर तिथे आपल्याला 15 दिवसाच्या दरम्यान रेजचा फवारा द्यायचा आहे. पण रेजचा फवारा दिल्यानंतर तरीसुद्धा आपल्याला तपासणी चालूच ठेवायची. मग कंट्रोल चांगलं मिळालं तरी 30 दिवसाच्या दरम्यान आपण जे वरच्या ज्या पानं खाणाऱ्या अळ्या आहे त्याच्यासाठी मग आपण जे झेनॉप फवारतो तर ते झेनॉप तुमचं आतल्या खोडातल्या अळीलासुद्धा काम करेल. त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला झाडं तपासणं कंटिन्यू शेवटपर्यंत तपासणी करत राहावी लागणार आहे. जर नसेल तर मग तुम्ही दुसरं अळीनाशक वापरू शकता. जसं इमान आहे आपलं इमामॅक्टिन किंवा इमान अधिक पांडा सुपर क्लोरोसायपर किंवा कोराजन वापरू शकता. आणि जर परत आपल्याला त्याच्यानंतरही जर अटॅक दिसला तर मग परत आपल्याला झेनॉपचा फवारा मध्ये घ्यावा लागेल. म्हणजे खोडमाशीचं नियंत्रण करण्यासाठी सतत लक्ष ठेवावं लागेल. नेहमी 20 झाडं उपटून ते आपल्याला त्याचे 2 काप देऊन पाहावं लागत जाईल. आणि जास्त प्रमाण म्हणजे तिचं वाढत असेल तर मग आपल्याला त्याच्या नियंत्रणासाठी झेनॉपचा फवारा याच्यानंतरसुद्धा द्यायची गरज पडू शकते. त्यासाठी आपण खोडमाशीचं आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी याच्यावर जरा जास्त लक्ष द्यावं खोडमाशीवर. लिओसिनचा सोयाबीनवर वापर कधी करावा, तर फूल लागल्याबरोबर जर जास्त वाढ होत असेल तर लिओसिन आपण वापरू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सोयाबीन आहे तर तुरीवर लिओसिन पडणार नाही जास्त जोर, म्हणजे मुद्दाम फवारू नका. थोडंफार गेलं तर हरकत नाही, पण मुद्दाम तुरीवर न फवारता फक्त सोयाबीनवर फवारण्याची काळजी घ्या. मग थोडंफार गेलं तर तुरीला फारसा फरक पडणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी किमतीबद्दल विचारलं आहे. आपल्या उत्पादनाच्या किमती सांगत जा किंवा नगदीमध्ये किंमत काय आहे ती सांगत जा किंवा आपण डीलर आम्हाला काय भाव देतो त्याच्यावर विश्वास नाही, असे बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. तर यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं मंडळी, मी MRP आपल्याला तुम्हाला सांगू शकतो, पण प्रत्येक उत्पादन MRPतच आपण घ्यावं अशी माझी इच्छा नाही किंवा मार्केटसुद्धा तसं नसते. त्यामुळं नगदी विकणारे किंवा नगदी विक्रीची किंमत जी आहे ती MRPपेक्षा कमी असते. काही उत्पादनामध्ये MRPच्या जवळही असू शकते. तर हे थोडंसं आमचा अभ्यास चालू आहे. आम्हालासुद्धा असं वाटतं की शेतकऱ्यांना हे वाजवी किमतीतच उत्पादनं आपण शिफारस करतो ते मिळाले पाहिजे. तर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि लवकरात लवकर आम्ही MRP आणि नगदीची किंमत ह्या दोन्हीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू. पण आपण माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, आम्ही टेलिग्रामवर प्रत्येक जिल्ह्यात कुठं कुठं मिळतं आहे ते नंबर तुम्हाला दिले. तर तुमच्या जवळपासचं जे कृषी केंद्र आहेत त्यांना फोन करून बघा. एका ठिकाणी ऐवजी 2-4 ठिकाणी आपण भाव विचारा आणि नंतर तिथून खरेदी करा. जिथं आपल्याला योग्य किंमत मिळेल तिथून आपण खरेदी करू शकता, नगदी आपण घेत असाल तर. त्यासाठी टेलिग्रामवर आपण सर्व जिल्ह्यातल्या सर्व विक्रेत्यांचं त्याचं ॲड्रेस कुठे कुठे मिळते ते कृषी केंद्राचं नाव आणि नंबर दिला आहे. आणि आम्ही प्रयत्न करतो आहे, शक्य झालं तर आम्ही त्या किमतीसुद्धा द्यायचा प्रयत्न करू आणि ते देऊ. तुरीचे विरळणीबद्दल बरेच प्रश्न आहे की विरळणी कधी करावी, तर साधारणतः 25 दिवसाच्या दरम्यान 2-4 दिवस मागं पुढं झाले तरी काही हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांनी जागा सोडलेली आहे तुरीच्या बाजूला अशा शेतकऱ्यांनी विरळणी करावी आणि शेंडे खुडावे. आणि ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता असेल तर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे बुरशीनाशकाचा फवारा, नाही शक्य झालं तर 2-3 दिवसांना तरी बुरशीनाशक साधं आपलं कॉपर किंवा साफ किंवा असं बुरशीनाशकाचा फवारा द्यावा. तर हे जे महत्त्वाचे म्हणजे बरेचसे प्रश्न जे होते
त्याचे उत्तर परत मी त्याबद्दल सांगितलं. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहे तर ते रेंज व रिफ्रेशचं माप सांगा. तर रेंज साधारणतः 12 मिली प्रतिपंप आपण 15 लिटरच्या पंपाला शिफारस करतो आणि रिफ्रेश हे 40 मिली प्रतिपंप शिफारस करतो. पहिलं सोयाबीन पातळ झाल्यामुळं दुबाळ पेरणी केली तर सोयाबीन दाट उगवलं आहे, आता उपटून पातळ केलं तर चालेल का? चालेल. तुमचं तेवढी मजूर मिळत असेल तर करू शकता. संत्र 2 वर्षाचे आहे, त्यामध्ये सोयाबीन पेरलं आहे, त्यामध्ये तणनाशक फवारणी चालेल का? असं कोणतंही फळबाग जी आहे ज्याच्यामध्ये आपण आंतरपीक सोयाबीन घेतलं आहे तिथे तुम्ही तणनाशक वापरू शकता. पण शक्यतोवर दुपारी 12 वाजता त्या झाडाची सावली जेवढ्या भागात पडते तर तेवढ्या भागामध्ये तणनाशक हे वापरू नका. दुपारी 12 वाजता सावली पडते तेवढ्या भाग सोडून बाकीच्या भागात तुम्ही तणनाशक वापरू शकता. आता एक मजेशीर प्रश्न आहे. सोयाबीन आपण सुचवलेले कपाशीला खत सल्फाबूस्ट अधिक रायझरजी अधिक पी बूस्ट अधिक के लिप यामुळं आमचा खर्च जवळपास एकरी 1800 रुपयानं वाढला. तो मी आपल्या नावावर टाकतोय व याचा चांगला फायदा होईल अशी आशा करतोय. तर बिनधास्त माझ्या नावावर टाकून द्या, याचा निश्चित चांगला फायदा होईल आपल्याला. पण मी सल्फाबूस्ट, पी बूस्ट आणि के लिफ्ट एकत्र वापरू नका असं म्हणतोय. सल्फाबूस्ट वापरत असाल तर पी बूस्ट आणि के लिफ्ट वापरू नका, आणि तुम्हाला पी बूस्ट आणि के लिफ्ट वापरायचं असेल तर सल्फाबूस्ट वापरू नका. आणि तुम्ही एवढा खर्च अपेक्षित नाही, तुम्ही त्यात खत कोणतं टाकलं आहे ते सांगितलं नाही. पण मुद्दाम मी आपल्याला आव्हान करतो की अर्ध्या ह्याच्यात तुम्हाला कसं वापरायचं तसं वापरा, अर्ध्या ह्याच्यात असं मी सांगतोय तसं वापरा, आणि खरंच त्याचे फायदे किती आहेत ते सांगा. नुकसान झालं तर माझ्या नावावर टाकून द्या, आणि फायदा झाला तर मात्र मला काही दिलं नाही तरी चालेल. झेनॉफ कीटकनाशकाचा प्रभाव किती दिवस चालतो? तर बघा, हे अळीनाशक जे आहेत त्यातले एक चांगलं अळीनाशक हे आहे. जसं काही जे फ्युमिगंट ॲक्शन, गॅसेस ॲक्शन असलेले जे कीटकनाशकं सिंगल असतात तर त्याचं 3-4 दिवसापर्यंत, 4-5 दिवसापर्यंत परिणाम दिसतो. हे दोन्ही पद्धतीनं काम करतं. कॉन्टॅक्ट आणि सिस्टिमिक म्हणजे स्पर्शविष आणि पोटविष, त्यामुळं किमान 10 दिवस तरी याचा प्रभाव राहतो. म्हणजे 10 ते 15 दिवसापर्यंत सुद्धा आपल्याला याचा प्रभाव चांगला मिळू शकतो. सोयाबीन निघाल्यावर हरभरा पेरायचा आहे, नंतर शेताला पाणी देऊन तणनाशक मारणं आहे. लवळीसाठी कोणतं तणनाशक योग्य राहील सांगा? सेप्रा की मिरा 71 की दुसरं कोणतं? तर सेप्रा हे उत्तम आहे, पण सेप्रा फवारणीनंतर बरेच दिवस आपल्याला त्या शेतात पेरणी दुसरं करता येत नाही. त्यामुळं आपल्याला तेवढा दिवस जर वेटिंग पिरियड असेल तर आपण तिथं सेप्रा मारू शकता. सोयाबीन 32 दिवसात झालं आहे, पहिला फवारा पाण्यामुळे लेट झाला आहे. झेनॉफ झेप 1261 सोबत साफ आणि लिओसिन वापरलं तर चालेल का? पीएच जास्त होईल का? बेस्ट स्टिकरचा वापर केल्यास पीएच बॅलन्स होईल का? तर 32 दिवस झाले, झेनॉफ झेप 1261 हे आधी मारून घ्या, किंवा याच्यात साफची गरज नाही. लिओसिन जर तुम्हाला टाकायचं असेल तर झेप नाही वापरलं तरी चालेल, आणि बेस्ट स्टिकर पावसाचा अंदाज असेल तर आपण तिथं वापरू शकता. बेस्ट स्टिकर टाकताना सगळ्यात शेवटी टाकायचं. साफची गरज फारशी मला वाटत नाही इथे. आणि झेप आणि लिओसिन हे सोबत वापरलं तर हरकत नाही. झेपचं कार्य वेगळं आहे, लिओसिनचं वेगळं आहे. पण शक्यतोवर न वापरलं तर तुम्हाला जास्त गरज लिओसिनची असेल तर लिओसिन वापरा, झेप तिथून कॅन्सल करा. मी तणनाशकाची फवारणी केली आहे, तर रेज किती दिवसांनी फवारणी करावी? रेज तुम्हाला साधारणतः आपण शिफारस जी करतो रेजची ती 15 ते 20 दिवस पेरणीनंतर, किंवा त्याच्यानंतरही वापरता येईल, पण मग पानं खाणारी अळी नसेल तर. कापसाला दुसऱ्या डोस युरियासोबत सल्फाबूस्ट देऊ की रायझरजी? तुम्ही ठरवा. रायझरजी तुम्हाला मुळांची वाढ करेल. सल्फर जर कमी असेल जमिनीतलं तर अन्नद्रव्याचा उचल होत नाही. दोन्ही देऊ शकता, किंवा ज्याची गरज जास्त वाटते तुमच्या शेतात ते द्या. तुम्ही सोयाबीन फवारणीविषयी टेलिग्रामवर नवीन अपडेट टाकले तर पहिले अपडेट, त्या अगोदरचे अपडेट आणि आता नवीन त्यामध्ये फरक आहे, याविषयी तुमचं मत काय? तर बघा, आपण आमचं संशोधन काम चालूच राहतं, ट्रायल घेणं चालूच राहतात, कंटिन्युअस आपण त्याचे ऑब्झर्वेशन्स घेतो. त्यामुळं जुन्यापेक्षा नवीन, जसं आता आपली पुस्तकाची आवृत्ती 6वी आहे, 2011मध्ये पहिली आवृत्ती होती, पण त्यात जे बदल आपल्याला वाटले, काही किडींचं नियंत्रण काही डोसमध्ये होत नाही, डोस बदलावं लागतात.
काही वेगळ्या किडींसाठी वेगळे प्रमाण सांगावं लागतं, काही फॉर्म्युले आपण बदलतो ज्याचे चांगले परिणाम दिसते. त्यामुळं नंतर पाठवलेली जी माहिती आहे ती आपण गृहीत धरावी. डोसबद्दल थोडंसं पाण्याचं प्रमाणामुळं आम्हीसुद्धा कन्फ्यूज होतो की शेतकरी पाणी किती वापरतात. ते आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं गणित माप वेगवेगळं आहे, त्यामुळं थोडासा फरक येऊ शकतो. पण जे नंतरची माहिती असते ती अपडेटेड माहिती असते, त्या पद्धतीनं आपण वापर करावा. तुरीला PHB KMB ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करावे का? सध्या शेतात खूप ओल आहे. तुम्ही ड्रेंचिंग करू शकता किंवा शेणखतात थोड्याशा किंवा मातीत मिक्स करा आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे फेकून दिलं तरी चालतं. तिन्ही घटक एकत्र केले तरी, फेकताना एकत्र केले किंवा ड्रेंचिंग करताना एकत्र केलं तरी चालेल. तुमच्या फॉर्म्युल्यानुसार थायरामादिक रियांशाधिक ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट केली, 12-15 दिवसांनी रेंज मारले तरी खतरा आहे काय आणि काय करावं? तर पेरण्या वेगवेगळ्या वेळेत झालेल्या आहे, त्यामुळं मी तुम्हाला आधीच सांगितलं की शेवटपर्यंत आपल्याला निरीक्षण ठेवावं लागेल आणि असं वाटलं तर मग त्यासाठी आपल्याला उपाय करावा लागेल. गजब, झेप, भरारी पैकी कोणतं सोयाबीनला फवारणीसाठी वापरावं? तर बघा, हे 3 संजीवक आहे. गरज असेल तर आपल्याला वापरायचं आहे. तर पहिले आपण झेपची शिफारस करतो फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये नवीन फूल काढण्यासाठी. नंतर गजबची शिफारस करतो, त्यानं फुलाची संख्या वाढते, फुलगळ थांबते. झेपसारखं त्याचं काम आहे, हरितद्रव्य वाढतात, पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं, हे त्याचं कार्य आहे. आणि भरारीमध्ये आपण शेंगाचा सल्पावर सुटल्यानंतर आपण ते सांगतो, त्याच्यामुळं दाण्याचा आकार, वजन वाढतं, उत्पादनामध्ये वाढ होते. तर असे वेगवेगळं त्याचं कार्य असल्यामुळं त्या स्टेजला आपण वापरायची तशी शिफारस त्याची केलेली आहे. जर गरज असेल तर ते आपण वापरावा. तुरीला पेरते वेळेस 10-26 सल्फर दिले, आता 28 दिवसाचे झाले, खत द्यावं का? मी सांगितलं तुम्हाला देऊ शकता. कोणतंही DAP द्या, 10-26 परत द्या किंवा 20-20-0-13 द्या, कोणतंही द्या. तुम्हाला खूप वेळा विचारलं पण तुम्ही सांगितलं नाही. वासनवेल खूप वाढत आहे, कोणती औषधी मारू? आता हे वासनवेल काय आहे तो नेमका मला माहीत नाही. म्हणजे माहीत नाही म्हणजे मला जो वेल माहीत आहे समजा त्याला वासनच म्हणतात हे मला माहीत नाही, त्यामुळे मी तुमचा प्रश्न टाळला आहे. तर मला एकदा त्याचे फोटो जर आपण पाठवले तर ते कशानं मरू शकतं ते मी तुम्हाला सांगेन. तुरीला पेरणी करताना खत दिलं नाही, निखळ तूर आहे, आता कसं द्यायचं? पेरून द्या त्याला. नंतर आपण डवऱ्याचा फेरतो तेव्हा कधी 20 दिवस, 25 दिवस, 50 दिवसानं कधी द्या. सर टॉपअप आहे, टॉपअप आणि रिफ्रेशमध्ये काय फरक आहे? सोयाबीनला वाढीसाठी कोणतं घ्यावं? तर बघा, रिफ्रेशमध्ये अमायनो ॲसिड्स आणि सीवीड म्हणजे समुद्री शेवाळ आणि अमिनो आम्ल आहे. तर हे तुम्हाला वाढ होण्यासाठी, काही प्रमाणात फुटवे काढण्यासाठी, त्यानंतर हिरवेपणा वाढण्यासाठी याच्यासाठी मदत करते. आणि टॉपअपमध्ये फक्त अमायनो ॲसिड आहे पण त्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं ते फांद्या काढण्यासाठी जास्त उपयोग करते. जसं तुम्हाला रिफ्रेशमुळं हिरवेपणा आणि वाढ जास्त होईल, फांद्यासुद्धा निघेल, तसं टॉपअपमध्ये फांद्या जास्त निघेल पण वाढ आणि हिरवेपणासुद्धा मिळेल. तर नेमकं आपल्याला गरज काय त्याच्यानुसार आपण ते उत्पादन घ्यायचं. कापसाला फुटव्यासाठी टॉपअप जमेल का? जमेल, फुटवे जर काढायचे असेल तर. सोयाबीनला वाढीसाठी नॅनो युरिया फवारावे का? तर बघा, या नॅनो युरियाचा आमचा अजून तरी अभ्यास झालेला नाही. आम्ही अभ्यास करू, त्याच्या ट्रायल घेऊ आणि त्याच्यानंतरच तुम्हाला शिफारस करू. नमस्कार सर, आपले औषध भेटेना, गेले दुकानदार म्हणतात 1 महिना झाले ऑर्डर करून पण जाधव सरांनी मालच पाठवला नाही. असं 1 महिना ऑर्डर कुठल्या थांबत नसतात. त्यांना आपलं उत्पादन तुम्हाला विकायचं नसेल किंवा त्यांनाच विकायचं नसेल, दुसऱ्याकडे जाऊन पहा, दुसऱ्या मार्केटमध्ये पहा, टेलिग्रामवर सगळ्या दुकानांची नावं येतील, त्यांना फोन करून बघा आणि बघा. आपण असे एवढे दिवस कुठलं औषध पाठवत नाही असं होत नाही. पारंपरिक पद्धतीनं तूर सोयाबीन पेरलं, तुरीचे शेंडे फुटायचे आहे तर सोयाबीनने तुरीला झाकले नाही पाहिजे, म्हणून तुरीला वाढीसाठी रिफ्रेश किंवा युरिया फवारावे का? नाही. पारंपरिक पद्धतीनं पेरलेल्या तुरीचे शेंडे तुम्ही जेव्हा सोयाबीनची वाढ थांबेल तेव्हा खुडा. त्याच्या आधी जर तुम्ही तुरीचे शेंडे खुडले तर सोयाबीन त्याला झाकेल. त्यामुळं सोयाबीनला फुलं लागल्यानंतर जेव्हा वाढ थांबली, त्याची आता वाढणं बंद झालं, तेव्हा मग तुरीचे शेंडे तुम्ही खुडू शकता. अगोदर सोयाबीन तूर पीक घेतले होते, सोयाबीन निघाले नाही, आता कशाची पेरणी करावी? काही चिंता करू नका. आता तुम्हाला तूर किती म्हणजे अंतरावर पेरली आहे तुम्ही, तर तूर मुख्य पीक समजून तिची व्यवस्थापन करा किंवा तुरीमध्ये परत सोयाबीन तुम्ही पेरलं तरी हरकत नाही.
कोणतीही औषधची एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर किती दिवसांना वापरावे आणि ते किती दिवसापर्यंत काम करू शकतं. एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर तसं शास्त्रीयदृष्ट्या औषध वापरू नये अशी शिफारस आहे. पण चांगल्या गुणवत्तेचं चांगल्या कंपनीचं जर असेल तर महिना 2 महिने 3 महिन्यापर्यंत तुम्ही त्याची एक्सपायरी 3 वर्षाची जर असेल तर 3 महिन्यापर्यंत वापरू शकता. एक्सपायरी झाल्यानंतर 2 वर्षाची एक्सपायरी झालेली आहे 2 महिने 2.5 महिन्यापर्यंत, 1 वर्षाची एक्सपायरी असेल तर 1 महिन्यापर्यंत वापरायला हरकत नाही. पण मी हे शास्त्रीयदृष्ट्या सांगू शकत नाही. एक्सपायरी झालेलं औषध वापरू नका असंच मला म्हणावं लागेल. सोयाबीनमधली तूर मरत आहे उपाय सांगा. सगळे सोयाबीनमधले असो, निखळ असो, कापसातली असो. आता इथून पुढं तूर मरणं 2 कारणामुळं मरू शकते. जमिनीत पाणी साचलं, जास्त पाऊस झाला तर जमिनीत पाणी साचल्यामुळं तूर मरेल. दुसरं, पाणी जास्त नाही झाला तरी मरते, म्हणजे फ्युजारियम विल्ट जो मूळकूज आहे तर जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी शेताबाहेर काढा. आणि फ्युजारियम विल्ट जो आहे त्यासाठी ट्रायकोडर्मा चांगल्या गुणवत्तेचा, ट्रायको बूस्ट आहे आपलं बूस्टरचं, किंवा अजून कोणताही चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा एकरी 1 ते 2 किलो एकतर ड्रेंचिंग करा किंवा 2-3 किलो शेणखतात किंवा ओलसर मातीमध्ये मिसळून त्याचं ब्रॉडकास्टिंग करा. मुगाला 1 महिना झाला आहे. 15 दिवस आधी फवारा झाला कॉन्फिडॉर, तर पानावर अळीसाठी इमान दिलेला आहे. तर आता चिकट आणि इतर किडीसाठी फवारणीचे औषध सांगा. बघा, उडदा मुगाला जे आहे ते आपल्याला सरेंडर किंवा पांडा सुपर वापरायला हरकत नाही. हे दोन्ही उत्पादनं जे आहेत हे अळीलाही कंट्रोल करतात, रस शोषण करणाऱ्या किडीलासुद्धा कंट्रोल करतात. म्हणजे कीटकनाशकामध्ये सरेंडर किंवा पांडा सुपर घ्या तुम्ही. आणि वाढीची अवस्था असेल तर रिफ्रेश घेऊ शकता, 19-19 घेऊ शकता. फुलाला सुरुवात झाली असेल तर झेप घेऊ शकता, 12-61-0 घेऊ शकता. मुगाला त्यात एखादं बुरशीनाशक वापरायचं असेल तर मग साधारणतः फुलं लागल्यानंतर तुम्ही त्यात आपलं हेक्झाकोनाझॉल म्हणजे सुखाई किंवा कॉन्टाक्ट प्लस किंवा व्हिसल्फ आपलं ट्युबिकोनाझॉल प्लस सल्फर जे उत्पादन आहे ते सुद्धा तिथे बुरशीनाशक म्हणून घेऊ शकता उडदा मुगाला. मिरची पिकाची लागवड करायची आहे. रोपं ट्रायकोडर्मा मेटरायझरमध्ये बुडवून काढून घेतले, लागवड केली तर चालेल का? बिलकुल चालेल. ट्रायकोडर्मामध्ये बुडवा त्याला. 4 दिवसानंतर ड्रेंचिंगमध्ये ट्रायकोडर्मा ह्युमिक ॲसिड ड्रेंचिंग केलं चालेल का? बिलकुल चालेल, करा नक्की. 8005 ऊस आहे, 7 महिन्याचा आहे, पण ऊस पडला आहे. उत्पादन कितपत घटेल? ऊस पडल्यानंतर उत्पादन घटतंच असं नाही, त्याला उंदरं वगैरे लागायला नको. उंदराचं नियोजन करा. आणि उत्पादन घटलंच असं नाही आहे, फक्त त्याला उंदरं लागायला नको. जास्त जमिनीवर टेकला तर त्याला पंच फुटायला नको, याची काळजी घ्या. सोयाबीन अधिक तूरमध्ये 50 मिली लिओसिन फवारले तर तुरीला काही बाधा होईल का? तुरीवर मुद्दाम फवारू नका. तुरीवर पडणार नाही याची थोडीशी काळजी घ्या, मग काही होत नाही. तुमच्या संजीवकांना पर्याय सांगा, कारण तुमचे प्रोडक्ट मिळत नाही आणि दुकानदार कोणतेही टॉनिक आमच्या माथी मारत आहे. प्लीज पर्याय सांगा. तर बघा, जे कीटकनाशक आहेत त्याला तर मी सगळ्याला पर्याय सांगतोच. संजीवकांमध्ये पर्याय द्यायला थोडीशी अडचण अशी आहे की संजीवकाच्या गुणवत्तेबद्दल एक तर त्याची गुणवत्ता तपासायला कुठली यंत्रणा नाही आहे. मग त्याच्या गुणवत्तेची हमी मी कशी घेणार? पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात जे गुणवत्तापूर्वक आपल्या संजीवकाला पर्यायी संजीवक आहेत असे मी नावं तुम्हाला सांगतो. जसं तुमचं जे आपलं टॉपअप आहे, तर टॉपअपला पर्यायी तुम्हाला बाजारामध्ये सेंजेंटा कंपनीचं इसा बियाणं आहे, ते आपण वापरू शकता. त्यानंतर आपलं झेप आहे जे फूल काढण्याचं काम करतं, तर ते जर तुम्हाला नाहीच मिळालं तर कोरोमंडल कंपनीचं फंटॅक प्लस आहे, ते तुम्ही वापरू शकता. या 2 उत्पादनाला तरी मी पर्याय देतो. आपलं रायझर आहे किंवा रायझर जी आहे, तर याला दाऊ कंपनीचं ह्युमिसिल आणि ह्युमिसिल जी आहे हे आपण पर्यायी वापरू शकता. हे 2-3 पर्याय मी तुम्हाला सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त मग पर्याय देणं मला कठीण आहे. मग तुम्ही नाही वापरलं तर चालते, नाही मिळालं तर वापरलंच पाहिजे असाही आग्रह आमचा नाही आहे. सोयाबीनला पर्याय म्हणजे झेप व फंटॅक प्लस आहे का? सोयाबीनची जास्त वाढ होऊ नये म्हणून काय उपाय करावा? बघा, सोयाबीनला पर्याय म्हणून झेप फंटॅक प्लस नाही आहे. बघा, सोयाबीनला वाढ थांबवायची असेल तर लिहोसिन हे उत्तम उपाय आहे. पण जर आपण झेपचा डोस डबल केला, म्हणजे आपण 10 मिली झेप वापरतो नॉर्मल परिस्थितीमध्ये, पण 20 मिली झेप जर वापरलं तर त्याला असंख्य फुलं लागतात. फुलांची संख्या खूप प्रमाणात वाढते आणि जास्त फुलं लागल्यामुळं अन्नद्रव्याचा जो उचल आहे तो फुलांकडे त्याचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी अन्नद्रव्य जातं, म्हणजेच वाढ
थोडीशी तुमची थांबते आणि फुलाची संख्या वाढते आणि जास्त फुलांची संख्या वाढल्यामुळं वाढ आपोआप थांबते. त्यामुळं लिओसिनला पर्याय मी कधी म्हणत नाही, पण तुम्हाला झेपही मारायची इच्छा आहे, लिओसिनही मारायची इच्छा आहे तर झेपचा डोस तुम्ही दुप्पट करा. लिओसिनचं काम बऱ्यापैकी ते करेल आणि त्याला फुलाची संख्यासुद्धा वाढेल. मी 2 महिन्याचा ऊस डोळे 8 दिवस झाले लावले आहे, त्यामध्ये खूप तण झाले. आता तणनाशक फवारलं तर चालेल का? चालेल. मेट्रिब्युझिन मेट्रो बी 400 ग्रॅम प्रति एकर फवारा. सोयाबीनमध्ये तणनाशक फवारणी केली नाही तर मला निंदन करायचे आहे. माझे सोयाबीन 25 दिवस आहे तर किती दिवसांनी निंदन करू शकतो? फुलं लागेपर्यंत कधी निंदन करू शकता. उडीद वाढ मर्यादित ठेवण्यासाठी कोणते औषध फवारावे? उडदाची वाढ मर्यादित ठेवण्यासाठी तुम्ही लिओसिन वापरू शकता फुलाच्या सुरुवातीला, किंवा मी जे आता फॉर्म्युला सांगला झेपचा डोस दुप्पट करायचा ते सुद्धा करू शकता, किंवा प्रोपिकोनॅझॉल जे आहे टिल्ट किंवा प्रोपिकोनॅझॉल बुरशीनाशक जे आहे याचा डोस थोडासा वाढवला म्हणजे 20 मिली जर प्रतिपंप घेतलं तरीसुद्धा ते बुरशीनाशक म्हणूनही काम करेल आणि वाढसुद्धा थोडासा ब्रेक त्याला लावायला काम करेल. यापैकी तुम्हाला जे वाटतं ते वापरा. सर, सोलापुरातील काही भागात काल परवा तूर पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडला आहे. 15 ते 20 जुलै दरम्यान तूर पेरणी करणे योग्य राहील का? बिलकुल बिनधास्त करा, काहीच अडचण नाही. 15-20 जुलैला पेरणी केली तर नॉर्मल उत्पादन त्याचं येऊ शकते. 14 जूनला तूर पेरणी केली आहे, पण पाऊस उशिरा आल्यामुळे तुरीची वाढ पाहिजे तशी झाली नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 30 दिवसाला शेंडे खोडणी चालेल का? बिलकुल करा, काय अडचण नाही. 5-6 इंचाच्या वरती तूर गेली तरी शेंडे खोडा, त्याला फांद्या येतील जास्तीत जास्त. पेरणीच्या 15 दिवस अगोदर तूर ठिबकवर आणि पारंपरिक पद्धतीने पेरणी केली आहे, शेंडे खुडता येतील का? व भारी जमिनीत जोडवळ अंतर किती पाहिजे? पेरणीच्या 15 दिवस आधी तूर ठिबकवर लावली असेल तर तुम्ही शेंडे खोडू शकता. म्हणजे फक्त माझं एकच म्हणणं आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये सोयाबीननं त्या तुरीला दाबायला नको. सोयाबीननं जर तुरीला झाकलं तर तिची वाढ एकदम थांबेल. कपाशीची झाडे तुटून पडत आहे, काय उपाय आहे? कपाशीचं झाड बघा, जिथं झाड तुटून पडलं आहे किंवा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, कॉलर रॉट नावाचा एक बुरशीजन्य रोग आहे. झाड जे आहे त्याचं खोड, जिथं मातीपासनं खोड दिसते आपल्याला, तिथे असा गोल राऊंड, एक पूर्ण असा गोलाकार त्याला राऊंड, काळा राऊंड पडतो, तो म्हणजे कॉलर रॉट त्या रोगाचं नाव आहे. तर असं जर असेल तर मग झाड तिथं ते झायलम जे आहे बाहेरचं ते कुजून जातं आणि हवा आली किंवा त्याला धक्का जरी लागला तर झाड मोडून पडतं तिथून. तर कॉलर रॉट नावाचा हा रोग आहे. तर हा बुरशीच्या रोगाला टाळण्यासाठी किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी असं जर असेल तर ते झाडं तपासा, त्याचे खोडं तपासा. त्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड एका पंपाला 30 ते 40 ग्रॅम आणि खोडावर ड्रेंचिंग हा एक उपाय आहे, किंवा ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम आणि त्याचं खोडावर ड्रेंचिंग हा दुसरा उपाय आहे. काही ठिकाणी मी काल सांगितलं तुम्हाला सोयाबीनमध्ये सुद्धा कॉलर रॉट दिसत आहे, तर याला कॉपरचं किंवा आपल्या ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. मिरची लागवड केली, पांढरी माशी खूप वाटते, 1 महिन्याची आहे, SLR वापरू का? वापरू शकता, काही अडचण नाही. कपाशीला 30 दिवस झाले, झेनॉप फवारायचे आहे पण त्यावेळी फुलाला सुरुवात झालेली नसते, मग लिओसिन कधी फवारावे? झेनॉपचं आणि लिओसिनचं तुम्ही कधी फवारू शकतात, म्हणजे लिओसिन फुलाला सुरुवात झाल्याबरोबर फवारू शकता. झेनॉप हे 30-35 दिवसाला, किंवा तुम्हाला 5 दिवस लेट करायचे, 30च्या ऐवजी 35 दिवसाला, 38 दिवसाला कळी सुरू झाल्यानंतर तरी फवारू शकता. फक्त खोडमाशीचं प्रमाण जास्त वाढलेलं नको किंवा पानं खाणाऱ्या आईचं सुद्धा प्रमाण जास्त नको, मग दोन्ही तुम्ही सोबत फवारलं तर चालेल. बुस्टर 711 तूर 4 किलोचं बियाण्याची लागवड केली असून तुरीच्या बाजूस 2 फूट अंतरावर सोयाबीन पेरलं आहे. तुरीचे शेंडे खुडले तर चालेल का? चालेल, 2 फुटावर हरकत नाही. तुम्ही जे औषध सांगता ते कुठे मिळतात? टेलिग्रामवर सगळी लिस्ट दिलेली आहे. टेलिग्राम जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्चमध्ये जाऊन व्हाईट गोल्ड एवढं जरी टाकलं तुम्ही, पण मराठीमध्ये, मराठीचं व्हाईट जरी टाकलं तर व्हाईट गोल्ड ट्रस्ट हे चॅनल येईल. मग त्याला क्लिक करा आणि मग त्याला जॉईन येते खाली ऑप्शन, ते जॉईन केलं की तुम्ही टेलिग्राममध्ये जॉईन होऊ शकता आपल्या चॅनलला. माझी कपाशी 1 महिन्याची आहे. माझ्या शेतात दरवर्षी कापसाची झाडे वाळतात, तर ते विल्ट असू शकतं. त्याला ट्रायकोडर्मा एकरी 2 किलो वापरा, ड्रेंचिंगद्वारे किंवा ब्रॉडकास्टिंगद्वारे. शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा टाकून 15 दिवस झाले. आता सल्फेट अधिक रायझर अधिक सल्फाबुस्टमध्ये मिक्स करून तूर आणि कापसाला दिलं चालेल का? बिलकुल चालेल. फक्त सल्फेट रायझर द्या, तिथं सल्फाबुस्ट टाळा, सल्फाबुस्ट नंतर टाका. मिरची या पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोणती फवारणी करावी? मोठं शेड्यूल आहे ते,
आपला मिरचीचा व्हिडिओ बनलेला आहे व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या चॅनलवर, तो बघा. आमच्याकडे कापूस तूर पेरणी बाकी आहे, तर कधीपर्यंत चालते करू शकता तुम्ही. 20 तारखेपर्यंत 20 जुलैपर्यंतही करू शकता आणि तूर 30 जुलैपर्यंतही करू शकता. मी बूस्टरचा मूग पेरला आहे. फवारणी वेळापत्रक सांगा. मी सांगितलं कीटकनाशकामध्ये सरेंडर किंवा पांडा सुपर घ्या. वाढ कमी असेल तर रिफ्रेश आणि 19-19-19. वाढ व्यवस्थित असेल आणि फुलं लागले तर झेप आणि 1261 घेऊ शकता. सर मी वकील आहे, तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. कोणाचे किती पण पोट दुखू द्या, आपण त्याचं पोट दुखणं बंद करून देऊ. बस तुम्ही असंच मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद वकील साहेब. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि आता मी ते पोट दुखणार असं काही चिंता करणार नाही, कारण आपल्यापैकी शेकडो शेतकऱ्यांनी मला हमी दिली आहे की आपण सगळे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं त्या पोट दुखणाऱ्यांचा आता आपण इलाज करू. त्याच्यामुळं घाबरण्याची गरज नाही. धन्यवाद. कपाशीला फवारणी किती दिवसांनी करावी? ते दिवसाचं काही नाही आहे. जोपर्यंत कीड वाटत नाही, जास्त प्रमाण वाढलेलं दिसत नाही, तोपर्यंत फवारणी करायची नाही. पण कुठलीही कीड नसेल तरीसुद्धा उशिरात उशिरा म्हणजे फुलाला सुरुवात झाल्यानंतर, कारण फुलाला सुरुवात झाल्यानंतर गुलाबी बोंडाईचे पतंग अंडे टाकणं सुरुवात करतात. त्यामुळं मग तोपर्यंतही नाही केली आहे, म्हणजे पिकावर कीड नसेल तर फुलं लागेपर्यंतही नाही केली चालते. पण फुलं लागल्यानंतर कीड नसेल तरीसुद्धा आपल्याला तिथं रेजचा फवारा तिथं द्यायचा आहे, कारण किंवा सरेंडरचा फवारा तिथं द्यायचा आहे. आपण ते बघून, आपल्याला अंडे दिसत नाही, आपल्याला बाकी रस शोषण करणारी कीड दिसेल किंवा मोठी आळी दिसेल, पण अंडे आणि बारीक आळीला कंट्रोल करण्यासाठी फुलं लागल्यानंतर गुलाबी बोंडाईचा प्रादुर्भाव होणं चालू होतो. त्यामुळे सुरुवातीला आधी नाही फवारलं, गरज नसेल तर नका फवारू. पण नंतर मात्र आपल्याला फूल लागल्यानंतर आपल्याला तिथं रेज म्हणा किंवा सरेंडरचा फवारा द्यावा लागेल, काही दुसरी कीड दिसली नाही तरी, गुलाबी बोंडाईच्या नियंत्रणासाठी. कापसाची 15 जूनची लागवड आहे. पाऊस नसल्यामुळं कापूस खूपच लहान आहे. वाढीसाठी काय करावं? आणि पाऊस नसल्यामुळं खत दिले नाहीत तर काय करावं? आता बघा, अजून खत दिलं नाही म्हणजे तुमचा 1 महिना झाला कापसाला. मग आता पहिला आणि दुसरा डोस सोबतच द्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे DAP, पोटॅश आणि युरिया हे सोबत द्या. त्यासोबत काय टाकायचं? रायझर सल्फर हे सुद्धा टाका. आणि फवारणीमध्ये सुद्धा 19-19-19 आणि रिफ्रेश वापरा. म्हणजे फवारणीतलं दिलेलं खत ताबडतोब मिळते आणि 8 दिवस काम करते. परत लागला तर एखादा 19-19चा फवारा द्या. आणि जमिनीतून सुद्धा हे सगळेच खतं एकदम देऊन द्या. खतांचा दुसरा डोस देणं झाला नाही, आता मग दुसरा द्यावा का तिसरा द्यावा लागेल? हे दुसरा तिसरा एकत्रच करून द्या. 27 दिवसाचे सोयाबीन आहे. रिहान्स लावलं, रेज फवारणी झाली, खोडकीड नाही आहे. मी रोज 30 झाडं उपटून पाहत असतो. झेनॉप फवारू की नाही? सोयाबीनची वाढ होणार, मग झेप जास्त वापरू की लिओसिन वापरू? फूल चालू झाल्यावर काय फवारू? तर तुम्ही रिहान्सही लावलं आणि रेजही फवारलं म्हणजे तुमच्या शेतात सध्या तरी खोडमाशी नसेल, आळी नसेल. पण झेनॉप आपण फक्त खोडमाशीसाठीच सांगतो असं नाही. झेनॉप हे तुमच्या पानावरच्या सगळ्या आळ्या, उंट आळी, पानं खाणारी आळी, तंबाखूची पानं खाणारी आळी, हेलिओथिस, या सगळ्या आळ्यांनासुद्धा कंट्रोल करते. त्यामुळे इतर कीटकनाशकांच्या ऐवजी आपण झेनॉप वापरू शकतो. जर पानावरची आळी असेल तर तेव्हा तिथं तुम्ही झेनॉप वापरा. तुम्ही ठरवा की लिओसिन वापरायचं का झेपचा डोस डबल करायचा, हे आपली पसंती. पण खूप जास्त वाढ होत असेल तर मग मला वाटतं लिओसिनच तिथं फुलाला सुरुवात झाल्याबरोबर वापरायला हरकत नाही. जिरॅनियमच्या शेतीबद्दल माहिती सांगा. जिरॅनियमच्या शेतीबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे मी हा प्रश्न 2-3 वेळेस आला पण मी तो टाळला. पण भविष्यात आम्ही त्याची पूर्ण माहिती घेऊन प्रयोग करून स्वतः लावून जिरॅनियमची माहिती तुम्हाला देऊ. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनला टोबायच्या वेळेस पेरून खत दिलं, सुपर फॉस्फेट, पोटॅश चालेल का? हो चालेल. माझे वडील म्हणतात की आता सध्या पोटॅशचे काही काम नाही, तर पोटॅशचे महत्त्व कळवा. पोटॅश हे तुमचे वडील म्हणतात, वडिलांचा नक्कीच आदर केला पाहिजे, पण त्यांना समजून सांगा की पोटॅश जमिनीत दिल्यानंतर किमान 40 ते 45 दिवस पिकाला उपलब्ध होत नाही. आणि हे जर उशिरा दिलं तर मग ते मिळेल कधी? त्यामुळं ते पेरणी आजच्या आधी किंवा पेरणीबरोबर दिलेला फायदा असतो, असं त्यांना व्यवस्थित समजून सांगून नंतर मग पोटॅश तुम्ही द्या. सोयाबीनमध्ये खोडकिडा आहे तर झेनॉपची फवारणी करू का? करा. सोयाबीनमध्ये ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम टाकायचं आहे. सोयाबीन उगवून चालू झाले, मी पेरणीच्या रासायनिक खतासोबत ट्रायकोडर्मा, रायझोबियम कसे? तुम्ही सांगितलं शेणखतात मिक्स करा, टाकून द्या, फेकून द्या. सोयाबीनला आलिकाऐवजी झेनॉप टाकलं तर चालेल का? पानावर आळी असेल तर झेनॉपच वापरा.
तीस दिवसाची तूर आहे, शेंडे पिवळे पडले आहे, खुडणी करू का, सतत पाऊस चालू आहे, काय करावं? बघा, जसं मी सांगितलं सोयाबीन, तसं तुरीसुद्धा पिवळ्या पडले आहे. आणि तुरीमध्ये पिवळं पडण्याचं कारण जसं 716 जात जी आहे ती थोडंसं इतर जातींपेक्षा जास्त पिवळी पडते. इतर सगळ्याच जाती पिवळ्या पडू शकतात. तर 2-3 गोष्टी आहेत. सोयाबीनसारखंच मशागत झाली नाही, मुळांना हवा मिळाली नाही तरी पिवळं पडते. जिथं मशागत झाली नाही तिथं मशागत करून घ्या. काही ठिकाणी तुरीमध्ये सुरुवातीला सल्फरची कमतरता थोडी जाणवते, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की सल्फर आणि रायझरचं ड्रेंचिंग जर केलं तर फार चांगले फायदे त्याला दिसतात. एकरी 1.5 किलो सल्फर 150 लिटर पाण्यात आणि 1.5 लिटर रायझर जर आपण ड्रेंचिंग केलं तर त्याचा चांगला फायदा दिसतो आपल्याला. एखाद्या वेळेस 19-19चा फवारा जरी दिला तरी त्याचा पिवळेपणा निघून जातो. काही दिवसात आपोआप निघतो. मशागत वगैरे व्यवस्थित झाली तरी तो पिवळेपणा आपला निघून जातो. आणि तुम्ही खुडणी, शेंडे खुडायला ते पिवळे पडलं म्हणून शेंडे खुडू नका, नाही असं नका करू, शेंडे खुडू शकता. फार्मेशनची सदस्यता मिळाली की नाही हे कसे माहीत करून घ्यावे? मी कागदपत्र व पेमेंट दोन्ही पाठवले, तर आपल्याला कॉल करून आम्ही सांगू. चांगलं आपण लक्षात आणून दिलं आहे. त्याचं मेंबरशिप तर मिळाली, आपण पेपर जर दिले असेल तर तुम्ही सदस्य झालात. आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे शेतकऱ्यांसाठी आपण सुरुवात केलेली, याच्यामध्ये अजून काही फारशा जास्त ॲक्टिव्हिटी केल्या नाही, पण आपल्या डोक्यात आहे आपण खूप गोष्टी करणार आहे या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून. तर याचं तुम्हाला कन्फर्मेशन द्यायची गरज नाही, तसं देऊ आम्ही कॉल करून. पण तुम्ही म्हणजे पेमेंट आणि डॉक्युमेंट जर पाठवले तर तुम्ही त्याचे शेअर होल्डर झाला आहात हे नक्की आहे. जे 1261 सोबत लिओसिन मारलं तर चालेल का? चालेल, पण लिओसिन सोबत शक्यतो झेप टाळलेलं बरं. कापसावरील फवारणी करण्यासाठी DAP कोणतं वापरावं? पांढरी की काळी? 2% DAP म्हणजे काय? 2% DAP म्हणजे 100 लिटर पाण्यात 2 किलो DAPचं म्हणजे 2 किलो DAP आधी 10 लिटर पाण्यात विरघळून घ्या, त्याला गाळून घ्या आणि ते पाणी 90 लिटर पाण्यात मिक्स करा. म्हणजे 100 लिटरला 2 किलो म्हणजे 2% DAP. आणि पांढरं वापरायचं का काळं? तर पांढरं जास्त उपयोगी आपल्याला पडते. पण शक्यतोवर मी DAP आणि युरियाचा फवारणीच्या ऐवजी आपल्याला विद्राव्य खतंसुद्धा स्वस्त आहेत, काही फारसे महागडे नाही. ते 1261 किंवा 05234 वगैरे त्या वाढीच्या अवस्थेमध्ये ते आपल्याला वापरणं फायद्याचं आहे. रियांची बीज प्रक्रिया केली तर तरी पण 20% पानाच्या देठामध्ये चक्री भुंग्याने अंडी घातली, पाऊस नसल्याने 27 दिवसांनी रेज शक्यत शॉकअपचा फवारा घेतला तर देठातील अंडी नष्ट होतील का? रेजनं देठातील अंडी नष्ट नाही होणार, पण अंडीतून आळी बाहेर पडल्याबरोबर ती कंट्रोल व्हायला मदत होईल. आणि 27 दिवसाचं आहे म्हणजे तुमचं बरोबर आहे. रिहान्सची बीज प्रक्रिया केल्यावर 20 दिवसापर्यंत चांगला कंट्रोल, 20 दिवसानंतर थोडं कमी होतो आणि 25 दिवसानंतर एकदम कमी त्याचा परिणामकारकता होते. कारण झाड वाढल्यानंतर त्याचं विषातलं प्रमाण जे म्हणजे समजा 4 इंचाचं झाड आहे, त्याच्यात जे विष राहते तर त्याच्यापेक्षा 8 इंचाचं जर झालं तर त्या 8 इंचाची वाढ आणि त्याच्या फांद्या सगळं जर पाहिलं तर ते प्रमाण तुमचं एकदम समजा 4 इंचाच्या झाडात समजा 100 मायक्रोग्रॅम असेल तर तुमचं 8 इंचाचं झाड झालं तर ते 20 मायक्रोग्रॅम राहील, सगळीकडून वाढेल. त्यामुळं तो परिणामकारकता त्याची कमी होत जाते. बुस्टर 9305ची वेलीची वाढ होत आहे, काय कारण असेल, काय उपाय करावा? तर एकतर तुमच्या जमिनीत नेहमी सोयाबीन तुम्ही घेत असाल म्हणजे नायट्रोजन जास्त आहे. तुम्ही बुस्टर 9305 नाही कोणतंही लागलं असतं तरी वेली वाढ झाली असती तर नायट्रोजन तुमचं कमी वापरायला पाहिजे. नत्रयुक्त खत कोणतंच द्यायचं नाही, युरिया नाही, DAP सुद्धा टाळायचं, सिंगल सुपर फॉस्फेटच तिथं वापरायचं. आणि आता जास्त वाढ होत असेल तर तिथं तुम्हाला लिओसिनचा वापर फुल सुरू झाल्याबरोबर 40 ते 50 मिली प्रतिपंप करा. मका पिकात अळी आहे, कोणती फवारणी करावी? मक्यामध्ये सध्या फॉल आर्मीवर्म, लष्करी अळी, हिचा प्रादुर्भाव दिसतोय. जास्त प्रमाणात जर असेल तर इमामॅक्टिन 10 ग्रॅम प्रतिपंप आणि सोबत नुवान 15 मिली याचा फवारा तुम्ही देऊ शकता. सोयाबीनवर लिओसिनचा 50 मिलीचा डोस सांगितला आहे, तुमच्या कॅलेंडरमध्ये 30 ते 40 मिली आहे. काय खरं समजावं? तर बरोबर आहे, तर कॅलेंडरमध्ये 30 मिली 30 ते 40 आहे, आता 40 ते 50 सांगतोय. कारण थोडंसं 30 मिलीनं सुद्धा जे पाहिजे तशी वाढ ती थांबली नव्हती. त्यामुळे परत आपण ज्या अजून ट्रायल घेतल्या, डोस वाढवून घेतल्या तर 40 मिली तुम्ही वापरू शकता. 40 ते 50च्या मध्ये तो डोस आपण हे कन्सिडर करा. कपाशीत
आंतरपीक मूग असून पिवळा होत आहे, त्यामध्ये तपकिरी रंगाचे डाग आहे, फवारणी सांगा. मुगावर तपकिरी रंगाचे डाग आहेत, तपासावं लागेल नेमकं बुरशी आहे का. तर तिथं व्ही-सल्फ ट्युबिकनाझॉल अधिक सल्फर हे 40 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपण करावा. हल्ली तुमचा हेल्पलाईन नंबर माहितीविनाच ॲटोमॅटिक कट होतो आणि आम्हाला माहिती ऐकायला मिळत नाही. तर बघा, मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलं, आता सोमवारीसुद्धा सांगितलं की आपल्याकडे 30 लाईन्स आहे, म्हणजे एकाच वेळेस 30 शेतकरी रेकॉर्डिंग ऐकू शकतात किंवा आपल्या प्रतिनिधीला बोलू शकतात एकाच वेळेस. एकाच मिनिटाला समजा 30 लोकांनी फोन केला तरीसुद्धा लागू शकतो किंवा 30 लोक ते बोलू शकतात. जर त्या 30 लाईन बिझी असल्या तर 31व्या शेतकऱ्याने जर फोन केला तर तो फक्त त्याला कुठल्याही त्या शेतकऱ्याला रेकॉर्डिंगही ऐकू येत नाही आणि रिप्लाय मिळत नाही. याचं कारण असं आहे की आता फोनचा वरचा लोड एवढा वाढला आहे की एका दिवसात म्हणजे सोमवारी SMS जातो आपला, आणि ज्या शेतकरी आपल्या यूट्यूबसोबत जुळलेले नाही, ज्यांच्याकडे छोटे मोबाईल कीपॅडचे मोबाईल आहेत, ते SMS-चाच वापर करतात फवारणीसाठी हवामानाचा अंदाज, आणि त्यांना काही अडचण असेल तर मग ते त्या नंबरवर कॉल करतात. तर सोमवारी जवळपास मागच्या सोमवारी, आता या कालच्या सोमवारी, त्याच्या मागच्या सोमवारी, त्याच्या आधीच्या सोमवारी 15,000 कॉल, 15,000पेक्षा जास्त येऊही शकत नाही कारण 15,000 लिमिट झाला. आणि मग त्याच्यानंतर 30 शेतकरी जर ऐकत असतील तर 31व्या शेतकऱ्याला तसं होते. त्यामुळं आपण फक्त रेकॉर्डिंग ऐकायचं असेल तर आपण रात्री कधी फोन केला तरी चालेल, आपल्याला रेकॉर्डिंग ऐकू येईल. आणि सोमवार सोडून थोडंसं आपण फोन जर केला तरीसुद्धा आपण आमच्या प्रतिनिधीसोबत बोलू शकाल, रेकॉर्डिंग ऐकू शकाल. आमचा प्रयत्न चालला आहे अजून लाईन वाढवायचा, तर ते जर झालं तर ही अडचण जी आहे ही सॉल्वसुद्धा होईल. शेतात पाणी साचलं नाही तरी 30 दिवसाचं कापसाची झाडं सुकत आहे, उपाय सांगा. पाणी साचलं नाही तरी जास्त पाऊस जर पडला असेल तर तिथे मुळांना हवा मिळत नाही. मी सांगितलं काल तसं बाजूला छिद्र करा 4-5. जर पाऊस पडला असेल जास्त तर, किंवा प्रमाण जास्त वाढत असेल तर त्याला ट्रायकोडर्मा आणि 19-19 याचं ड्रेंजिंग करू शकता, किंवा कॉपर आणि 19-19 याचं सुद्धा ड्रेंजिंग करता येईल. माझ्या शेजाऱ्यांना तणनाशकासोबत वरखत, झिंक, बोरान हे फवारले. तो म्हणतो याने सोयाबीन पिवळं पडत नाही, हे खरं आहे का? तर झिंकनं सोयाबीन थोडं पिवळं पडायचं कमी होतं. पण आपण शॉकअप सांगतोय किंवा तुम्ही झिंकही वापरलं चालते, शॉकअप अजून चांगलं काम करते त्याला. जर नसेल शॉकअप मिळालं तर झिंक बोरॉनसुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता. लिक्विड ट्रायकोडर्मा कोणत्या कंपनीचा मिळतो, काय नावाने मिळतो? लिक्विड ट्रायकोडर्मा मला वाटतं IPL कंपनीचा मिळेल तुम्हाला, त्यानंतर कॅनवायसिस कंपनीचा मिळेल, त्यानंतर निर्मलचा मिळेल, त्यानंतर मायक्रोबॅक्स कंपनीचा मिळू शकतो. तर या कंपन्यांचा लिक्विड ट्रायकोडर्मा मिळेल आपल्याला. सर, तुम्ही मागील वर्षी कपाशीच्या वाढ फांदीबद्दल बोलत होते, ती कपाशी किती दिवसाची झाल्यावर काढावी की काढू नये? मी वाढ फांदीबद्दल कधी बोललो नाही. ती काय गळफांदी आणि फळफांदी वगैरे ते बोलणारे वेगळे आहेत. त्या फांद्यात मी पडत नाही. तुम्हाला करायचं तर करा ते प्रयोग, मी त्याची शिफारसही करत नाही. इथं आपल्याला निंदायला मजूर मिळत नाही. त्या फांद्या तोडा, त्याला बांधा, विळू बांधा, सुतई बांधा, हे ज्याला शक्य आहे त्यांनी करावं. मी त्याला विरोधही करत नाही, त्याची शिफारसही करत नाही. कापसाला पहिला डोस द्यायचा राहून गेला, आता 10-26 रायझर, सल्फाबूस्ट, पी-बूस्ट, केलिप्ट शेणखत एकत्र मिसळून दिलं चालेल का? तर सल्फाबूस्ट नंतर द्या, पी-बूस्ट, केलिप्ट आता देऊन दिलं चालेल, किंवा सल्फाबूस्ट दिलं तर पी-बूस्ट, केलिप्ट जे आहे हे शेणखतामध्ये मिसळून ठेवा आता, आणि नंतर मग ते शेणखत पी-बूस्ट, केलिप्ट मिसळवलं शेणखत मग एक 8-15 दिवसांनी शेतात फेकून द्या, जमिनीत ओलावा असताना. उसाला पहिलं रासायनिक खत 10-26 दिलं आहे, दुसऱ्या डोससाठी युरिया, पोटॅश दिलं चालेल का? चालेल, पोटॅश नाही टाकला तरी चालेल. 10-26-26मध्ये पोटॅश आहे. दुसरा डोस युरियाचा द्या. 10-26-26 सोबत तुम्ही मॅग्नेशियम, सल्फर आणि रायझर जर दिलं एकरी 10 किलो प्रत्येकी तर जास्त फायदा होतो. जर तेव्हा दिलं नसेल तर युरियासोबतही तुम्ही सल्फर दाणेदार 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि रायझर 10 किलो हे देऊ शकता. तूर 20 दिवसात झाले तरी विरळणी करून फुटवे जास्त होण्यासाठी कोणता फवारा करावा? हां, तूर जर आपण बुरशीनाशक जेव्हा फवारतो किंवा फवारायचं असेल शेंडे फुटल्यानंतर, तर आपण तिथे टॉपअप किंवा रिफ्रेशचा वापर करू शकता. किंवा शेंडे फुटले शक्य नाही किंवा फुटणार नाही तुम्ही, तरीसुद्धा हे फवाऱ्याला आपण वापरू शकता.
माझे कपाशी पिकाला 35 दिवस झाले आहेत, खताचे 2 डोससुद्धा झाले आहेत. कपाशीचे निरीक्षण केले असता कुठलीही कीड रोग दिसून येत नाही, तरी त्यावर फवारा घ्यावा का? सध्या नाही. मी सांगितलं की जर फक्त फुलाला सुरुवात झाल्यानंतर गुलाबी बोंडाईचे पतंग अंडे घालतात तेव्हा मग फवारा घ्या. माझे 3 एकर सोयाबीन 335 आहे. फुले पेरणीनंतर किती दिवसाला येतात? 35 ते 40 दिवसाच्या मध्ये सुरुवात होते. कधी ताण पडला तर थोडंसं लवकर सुरुवात होते, कधी जमिनीत ओलावा चांगला असेल तर थोडंसं 2-3 दिवस उशिरा होते. बरेचसे प्रश्न तुम्ही दिलेल्या उत्तरात प्रश्न बघून काही प्रश्न विचारतात फक्त एवढ्यासाठी की माझा प्रश्न वाचला गेला पाहिजे म्हणून. अशा भडीमार प्रश्नामध्ये महत्त्वाचे प्रश्न राहून जातात. एकदम बरोबर आहे. बघा, जर लक्ष देऊन सगळा व्हिडिओ ऐकला तर मला वाटतं की 99% प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जातं. पण बरीच मंडळी काय की लाईव्ह चालू झाल्याबरोबर प्रश्न टाईप करून टाकून देतात. तर शक्यतोवर मी बरेच वेळेस सांगितलं की असं करू नका, एकदा ऐकून घ्या सगळं. कारण काय चाललं आहे हे सगळं मला माहीत आहे. मी फिरतोय, मी शेतात जातोय, सगळे पिकं पाहतोय. समोर एक प्रश्न आहेच मी वाचलेला की तुमच्याकडे किती एकर शेती आहे, तर म्हणजे आहे. मी तो प्रश्न आत्ताच घेतो म्हणजे हा विषय निघाला म्हणून. तो प्रश्न आहे, एक सेकंद. तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि तुम्ही कोणते पिकं घेता, असा प्रश्न आहे. तर मला आवडलं, काही हरकत नाही. आणि असे प्रश्नसुद्धा आपण मला विचारायला हरकत नाही. तर माझ्याकडे वडिलोपार्जित 20 एकर शेती आहे. त्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकासासाठी आम्ही जवळपास 11 आणि 5 आणि 5 21 एकर हे 21 एकर शेती आहे. आणि परत 22 एकर शेती भाड्याने घेतलेली. अशी 22 आणि 21, एक समजा 21 2 42 आणि 20 62 एकर शेती आहे समजा. तर याच्यामध्ये आपण माझ्याकडे पिकं जर पाहिले तर मी वडिलोपार्जित जी गावाकडची शेती आहे तिथं ऊसाचं उत्पादन घेतो मागच्या 4 वर्षापासून. आणि त्याआधी 4-5 वर्षापासून त्याआधी आपले सगळे हे सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, गहू या पिकांचं आम्ही उत्पादन घेत असे. आता जे संशोधन आणि विकास साठीचं जे 42-43 एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये जवळपास सगळेच पिकं म्हणजे तुमचं मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, हे तर आहे, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, त्यानंतर कापूस वगैरे सगळं आहेच. पण इतरसुद्धा पिकं आणि त्याच्यात वेगवेगळे ट्रायल्स, त्याच्यात वेगवेगळे प्रयोग आम्ही करत राहतो. आणि त्यामुळं हे जे म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते मी फील्डमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी पाहतो. मी स्वतः डोळ्यानं पाहतो, त्याचे ऑब्झर्वेशन्स घेतो. तरीसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा अनेक शेतकऱ्यांना मी एखाद्या गोष्टीबद्दल मला शंका असेल किंवा मत माझं डळमळ असेल तर अनेक शेतकऱ्यांना प्रयोगसुद्धा करायला सांगतो की बाबा मी असं केलं आहे, तुम्ही करून बघा आणि मला त्याचा फीडबॅक द्या. त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधींनासुद्धा वेगवेगळे डोस, मी आता डोस का बदलला आहे, झेनॉपचा 10 मिली मी आधी सांगितलं, नंतर मी 10 ते 15 म्हटलं. कारण हे आम्ही ट्रायल घेतल्या, प्रयोग केले आणि असं वाटलं की यार कमी पाणी जर वापरलं शेतकऱ्यांनी तर मग पाहिजे तसं नियंत्रण मिळणार नाही, मग जाऊ द्या 2-3 मिली जास्त गेलं तर चालेल पण परिणाम आपल्याला चांगले मिळाले पाहिजे. तर असं सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तिसऱ्या फवारणीमध्ये पांडा सुपर फवारले तर खोडमाशी कंट्रोल होईल का? पांडा सुपरचे कार्य काय? पांडा सुपर आणि सरेंडर यांना खोडमाशी थोड्याफार प्रमाणात कंट्रोल होईल. त्यामुळं आपण त्याला थोडंसं मागं ठेवतोय आणि खोडमाशी जर असेल तर थोडं झेनॉपला पुढं नेतोय. याचं कारण झेनॉपमुळं खोडमाशीला कंट्रोल चांगला आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण ठरवू की आपल्याला त्यात खोडमाशी आहे का, किती प्रमाण आहे आणि नंतर मग त्यात काय द्यायचं ते ठरवू. सध्या आपण जे दिलं आहे तिसरी फवारणी म्हणजे पहिली रेज, दुसरं झेनॉप झाल्यानंतर तिसऱ्याच्यात इमान अधिक पांडा सुपर दिलं आहे. तर तेव्हा आपण चेक करू किती प्रमाणात खोडमाशीचा प्रभाव आहे. जर जास्त असेल तर मग आपण तिथे औषध बदलू, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. सध्या तिसरी फवारणीची गरज वाटत नाही. झेनॉपची किंमत खूप जास्त वाटते, 3100 रुपये म्हणतात कृषी सेवा केंद्रावाले. मंडळी, झेनॉप जे कीटकनाशक आहे ज्याच्यात एंडॉक्सिकार्प घटक आहे याची MRP 1 लिटरची आपण फक्त 3200 रुपये ठेवली आहे. इतर कंपन्याची MRP जर तुम्ही पाहिली तर 3700 रुपये आहे आणि 3100 रुपये ही वाजवी किंमत आहे. मला वाटतं की ही किंमत जास्त नाही आहे. तर डीलरलाच ते 3000 रुपयाला वगैरे मिळतं आहे तर मग त्याला 100 रुपये 50-100 रुपये मार्जिन ठेवणं काही
गैर नाही आहे, अवाजवी नाही आहे. तर हे उत्पादन खूप कमी लोकांकडे, कमी कंपन्यांकडे असल्यामुळं आपण त्याचं MRP थोडीशी कमी ठेवली आहे. म्हणजे 500 रुपये 500 रुपयाचा MRPमध्ये फरक आहे. लोकांपेक्षा आपली MRP कमी आहे. तर 3200 रुपयाला जरी तुम्हाला मिळालं, MRP जरी मिळालं, तरी हे उत्पादन उत्कृष्ट उत्पादन आहे. आणि आपल्याला 10 मिली जर वापरलं तर 32 रुपये पंपाला खर्च येईल, पाणी जास्त वापरलं तर. आणि 15 मिली जर वापरलं तर 30 आणि 45 रुपये पंपाला खर्च येईल. पण यानं त्याचं काम त्याच्या पटीत जास्त होतं आहे. त्यामुळं हे योग्य आहे, याच्याबद्दल काही अडचण नाही. सोयाबीन पेरून आता MRP तुम्ही 1 लिटरची 3100 म्हणताय. आपल्या कोराजेनची MRP किती आहे? कोराजेनचा प्रतिपंप खर्च किती येतो? त्याचं कंट्रोल आणि याचं कंट्रोल कसं आहे, हे सगळं आपण तपासायला पाहिजे. आपण कुठल्या उत्पादनाचं किंमत किंवा त्याचं परिणामकारकता ही जर तपासली तर मग दोघांमध्ये फरक किंवा आपल्याला प्रतिपंप किती खर्च येऊन किती फायदा होतो हे आपल्याला तपासता येईल. सल्फर, सल्फाबूस्ट, सल्फर WD याच्यातील फरक सांगा. सल्फर हे 2-3 फॉर्ममध्ये वेगवेगळे असतं. WP वेटेबल पावडर हे शक्यतोवर मी शिफारस करत नाही. सल्फर WD जी शिफारस करतो. याची पार्टिकल साईज बारीक असते. जमिनीतून टाकलं तरी पानातून ओढले जाते, पानावर फवारलं तरी पानाच्या आत शोषले जातं. WP वाला सल्फर शोषल्या जात नाही, मुळांद्वारे ओढले जात नाही. तर WDG सल्फर आणि सल्फाबूस्ट जे आहे हे WDG सल्फर आहे. इतरसुद्धा कंपन्याचं सल्फर WDG फॉर्ममध्ये येतं. जसं सल्फर मिलचं आहे, कोसावीट आहे, सेन्जेंटाचं थायोवीट आहे किंवा इतर कंपन्यांचं आहे. तर त्याचे ब्रँड नाव सल्फर WDGचं बूस्टर कंपनीचं ब्रँड नाव सल्फाबूस्ट आहे. तुरीचे शेंडे कुठल्यानंतर लगेच बुरशीनाशक 6/19/19चा फवारा द्यावा की 2-4 दिवसांनी मागे पुढे घेतला तर चालेल? शक्यतोवर जेवढ्या लवकर दिलं तेवढं. जर पावसाळी वातावरण असेल तर, आणि पाऊस नसेल तर नाही दिलं तरी चालेल. तूर खोडणीनंतर टॉपअप किंवा टेकअप मारल्यास जास्त फायदा होईल का? नक्कीच जास्त फायदा होईल. कपाशी आता 50 दिवसाचे आहे, तिला एकही फवारणी झाली नाही. आता फवारणीची गरज, हो मी सांगितलं तसं फुलं लागल्यानंतर फवारणी करायला हरकत नाही. तुरीचे शेंडे सुकत आहे, शेंड्याखाली बारीक छिद्र आहे. तर शेंड्याखाली बारीक छिद्र आहे म्हणजे त्यात खोडमाशी आहे, तिच्यात आळी आहे. त्यासाठी रेतचा फवारा तुम्ही ताबडतोब काढून घ्या. ते तुरीचं जिथं शेंडा सुकला आहे आणि खाली छिद्र जर असेल तर ते खोड तुम्ही फाटाळून पहा, त्याच्यात खोडात आळी तुम्हाला सापडेल. झेप आणि झेनॉपमध्ये कोणते घटक आहे? झेप हे बायोस्टिम्युलंट आहे उत्कृष्ट गुणवत्तेचं, आणि झेनॉपमध्ये इंडॉक्झिकार्प हा घटक आहे. सोयाबीन अर्ध्याला अर्ध पतलं झालं, मोडावं की समजत नाही. मोडलं तर आता पेरणी केली तर जमेल का? मोडून पेरणी केली तरी चालतं. आणि जर मोडायचं नसेल तर त्याला टॉपअप 19-19चे 1-2 फवारे द्या. फांदीची संख्या जास्त होईल आणि भरपाई तुमची निघेल. पूर्ण जरी नाही निघली तर नुकसान तुमचं कमी व्हायला नक्कीच मदत होईल. कापूस पिकाला मीठ दिलं तर चालेल का? बिलकुल चालत नाही. पंजाबमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची बातमी. आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल? गुलाबी बोंडअळीचं आपण पुढच्या सोमवारी 19 तारखेला सगळ्या प्रकारच्या आळ्यांचं नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना करायची ते आपण 19 तारखेच्या याच्यात सविस्तर बघूया. माझं 4 एकर सोयाबीन पावसानं खरडून गेलं आहे, त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे? खरडून जर गेलं आहे तर तिथं परत, म्हणजे जर निघूनच गेलं, पूर्ण वाहून गेलं असेल तर परत पेरणी करू शकता किंवा तूर तिथं लावू शकता. कापसाला ड्रेंचिंग कधी करावी लागेल? 30 दिवसानंतर तुम्ही किंवा 45 दिवसानंतर, 60 दिवसांना असं 1-2 वेळेस ड्रेंचिंग करू शकता. एकरी 1.5 किलो सल्फर WDG म्हणजे सल्फाबूस्ट, 1.5 लिटर रायझर आणि 4 ते 5 किलो कॅल्शियम नायट्रेट असं ड्रेंचिंग आपण करू शकता. तुरीला आता शेणखत टाकलं तर चालेल का? 34 दिवसाची झाली आहे तूर, 43 दिवसाची झाली आहे, जमू शकतं, फायदा होईल त्याचा. सर मी उद्या सोयाबीनवर रीतचा फवारा घेणार आहे, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोडकीड तपासली, कुठेही मला कीड आढळून आली नाही, कारण मी रियांची बीज प्रक्रिया केली होती. धन्यवाद. वाण्यांचा प्रादुर्भाव खूप आहे, नुकसान होत आहे, काय करावं? पराठीचे कोंब सर्व वाण्यांनी खाल्ले आहेत. तर कार्टाफ हायड्रोक्लोराईड नावाचं कीटकनाशक ग्रॅन्युअल एकरी 4 किलो रेतीमध्ये मिक्स करून एका एकरात फेकून द्या. वाण्याचा त्यांना कंट्रोल चांगला होईल. बूस्टर कंपनीचा ट्रायकोडर्मा लवकरात लवकर उपलब्ध करावा ही विनंती. बाजारात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. मी 6 वर्षापासून तूर पीक घेत आहे. हेक्टरी 27 क्विंटल तुमच्या तंत्रज्ञानानं उत्पादन मिळत आहे. धन्यवाद. खूप चांगलं आपण उत्पादन घेत आहेत. अजून उत्पादन आपलं वाढलं पाहिजे. आपण हेक्टरी 27 म्हणताय, आपल्याला 30च्या पुढं जायचं आहे, 35च्या पुढं जायचं आहे. आणि ट्रायकोडर्मा आपला बूस्टरचा आता बाजारात उपलब्ध झाला आहे. आपण मागणी करा, आग्रहानं मागा. बूस्टरचा ट्रायकोडर्मा पाहिजे आपल्याला, मिळून जाईल.
जंगली जनावरांनी सोयाबीन खाल्लंय, फुटवे लवकर येण्यासाठी कोणती फवारणी करावी? रिफ्रेश किंवा टॉपअप. डिझायर व डुग्लस कोणत्या कंपनीचं आहे? डिझायर आणि डुग्लस हे आपल्या बुस्टरचं आहे. डिझायर म्हणजे डायमेथिएट, जे आपण रोगर लावून आपल्याला परिचित आहे, किंवा टापगोर आहे रॅलिस कंपनीचं. तर हे याचं नाव आपलं डिझायर आहे. हे रस शोषण करणाऱ्या सगळ्या किडींसाठी उत्कृष्ट, कमी पैशात, त्यातल्या त्यात थ्रिप्ससाठी अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चात, 12 का 15 रुपये पंपाला खर्च येतो फक्त, एवढं चांगलं. आणि डुग्लोस म्हणजे याच्यात आसिफेट अधिक इमिडाक्लोप्रिड आहे, हे सुद्धा आपल्या बुस्टर कंपनीचं आहे. कापसावर त्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी सांगेल, सध्या त्याची आवश्यकता नाही. वांगी पिकात अळीचा खूप फैलाव झाला आहे, शेंडे आणि फांद्या ला खूप नुकसान होत आहे. तर वांग्यातली जी शेंडी अळी आहे त्यासाठी मी एक सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की शेंडे ब्लेडनं कापून घ्या, जे प्रभावित शेंडे आहेत ते, आणि नंतर तुम्ही आपलं जे झेनॉप आहे याचा फवारा द्या. शेंडे कापले म्हणजे बघा, तसाही तो शेंडा वाळणार, तिथं तो शेंडा वाढतच नाही. तर शेंडे जर ब्लेडनं किंवा कैचीनं कापून घेतले, सगळे जमा करून नष्ट केले, तर ती जी पुढचं पिढी यायची ती येणार नाही. आणि जे आहे समजा जे सुटले विसरले, तर ते तिथे तुम्ही झेनॉप फवारलं तर ती शेंड्यातली अळी तिथं कंट्रोल होईल. माझ्याकडे गेल्या वर्षीचं मेडिकलमधलं बोरिक ॲसिड आहे, त्याचा वापर कधी करू शकतो? सध्या वापरू नका, जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला बोरिक ॲसिडचा वापरची गरज पडली तर सांगेल. मायक्रोरायझा खतासोबत दिलं आहे संत्र्याला. आता रासायनिक बुरशीनाशके ड्रेंचिंग केली तर चालेल का? करू शकता. किमान 8-10 दिवस तरी मध्ये गेलेले पाहिजे, काही हरकत नाही. माझ्या शेतात काही ठिकाणी हराळ आहे, ती नष्ट करण्यासाठी उपाय सांगा. हराळावर चांगलं हिरवं असताना ग्लायफोसेटचा फवारा घ्या, नष्ट होईल. सोयाबीनमध्ये 6व्या तासावर पेरलेली तूर विरळावी का? तर जाड झाली असेल तर विरळा, साधारणतः 3-3, 4-4, 5-5, 6-6 इंचावर असेल तर विरळणी करा, 1 फुटावर ठेवा. मी तुमच्या तंत्रज्ञानाने यावर्षी तीळ घेतला, मला 5 एकरात 30 क्विंटल तीळ झाला आहे. आधी मला एकरी 2 क्विंटल, अरे वा, म्हणजे एकरी 6 क्विंटल तूर झाला आपल्या तंत्रज्ञानानं, आपला तीळ झाला. मी सोयाबीन 10 जूनला डोबणी केली, पण सोयाबीनला आता फुलावर आहे, त्याची वाढ नाही, तर त्याला काय फवारावं? बघा, 2 क्विंटल एकरी तीळ होत होता. आपल्या पद्धतीनं थोडंसं व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलं तर एकरी 6 क्विंटल झाला, चांगली आनंदाची गोष्ट आहे. सोयाबीन जर वाढत नाही तर त्याला 19-19 आणि रिफ्रेशचा फवारा द्या. यवतमाळ जिल्ह्यातला मी असून 5 एकर क्षेत्रात 6 फूट अंतरावर तूर लागवड केली. आता ती पूर्ण रानटी डुक्कर यानं पूर्ण उद्ध्वस्त केली आहे. आता कोणतं पीक घेऊ शकतो? परत तूर घ्या, काही अडचण नाही. अजून 8 दिवस जरी लागले तुम्हाला तरी तूर तुमची येऊ शकते, चांगली येऊ शकते, काही अडचण नाही. सोयाबीन 1 महिन्याचं आहे, पिवळं दिसत आहे, रियांची बीज प्रक्रिया केली आहे, तरी पहिली फवारणी काय करावी? तालुका शेवगाव, बोदेगावमध्ये औषधे मिळतील का? तर 1 महिन्याचं आहे, पिवळं दिसत आहे, तर मी सांगितलं पिवळेचे कारण काय आहेत, त्यातलं बघा कोणतं कारण आहे. आणि पहिली फवारणी तुम्हाला वरती जर अळी असेल आणि खोडातही अळी असेल तर डायरेक्ट झेनॉप घेऊ शकता. आणि बोदेगावला तुम्हाला जिथं रियांश मिळालं तिथं झेनॉप मिळेल. सोयाबीनवर दिसत आहे मुळा बुरशी लागल्यासारखं, सोयाबीनचे झाड वाळत आहे, सुकत आहे, काय करावं? ट्रायकोडर्माचं ताबडतोब ब्रॉडकास्टिंग फेकून द्या. ट्रायकोडर्मा शेणखतात किंवा ओलसर मातीत मिक्स करून, जर मुळावर बुरशी दिसते किंवा खोडावर असं रिंग झाली आहे गोल, तर तिथे ट्रायकोडर्मा ताबडतोब फेका. ग्लायसेल किंवा मिरा एकत्र सोबत मारायचं का? माझ्या शेतात हराळ खूप झाली आहे, दोन्ही एकत्र करायचं नाही. मिरा एकत्र एकटंच मारा किंवा ग्लायसेलच एकटं मारा. ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय पाण्यात किती दिवस ठेवायचा? काही पाण्यात ठेवायची गरज नाही. फ्रेश ट्रायकोडर्मा तसं डायरेक्टच ड्रेंचिंग किंवा ब्रॉडकास्टिंग केली तर चालेल. सोयाबीन 17 दिवसाचं आहे, शक्यत सोबत सुपर पांडा फवारू शकतो का? त्याच्याऐवजी रेज घ्या, पांडा सुपरच्या ऐवजी रेज घ्या. सोयाबीन, तूर आणि कपाशीमध्ये फक्त गवतवर्गीय तण आहे, कोणतं तणनाशक वापरावं? तर तुम्ही तिथे आपलं टर्गा सुपर वापरू शकता. सर, आधी तणनाशक मारून नंतर कोळपणी केली तर चालेल का? तणनाशक फायदा होईल का? तणनाशक मारून कोळपणी करून तणनाशक मारा, ते जास्त फायद्याचं आहे. ऊसातील हुमणी अळी लागली, पहिल्या टप्प्यात आहे, हुमणी अळी लहान आहे, काय उपाय करावा? जर तुम्हाला बायोलॉजिकल उपाय पाहिजे म्हणजे जैविक उपाय, तर मेटारायझियम आणि बिव्हेरिया 1-1 किलो किंवा 1-1 लिटर जैविक उपायामध्ये. आणि जर रासायनिक उपाय पाहिजे तर 500 मिली रिहांश आणि 1 लिटर पांडा सुपर याचं एकरी ड्रेंचिंग करायचं आहे. कोणता संजीवक फवारल्यानंतर त्याचे रिझल्ट किती दिवसांनी दिसते व फवारणी केल्यानंतर किती तास पाणी आलं नाही पाहिजे जेणेकरून औषधी वाया जाणार नाही? तर 4 तास पाण्याचं एक हे आहे बऱ्याचशा औषधांसाठी. आणि संजीवक फक्त हिरवं होणं म्हणजे चांगले रिझल्ट आहे असं नाही. त्या मी जसं सांगितलं आत्ता तुम्ही विचारलं होतं, झेपचं कार्य वेगळं, तुमच्या
भरारीचं कार्य वेगळं आहे, गजबचं वेगळं, रिफ्रेशचं वेगळं, रायझरचं वेगळं. गरज असेल तर ते आपण वापरावं. झिंक आणि फेरस झेनॉपसोबत घेता येईल का? शक्यतो टाळा, वेगळं घ्या. तूरसाठी PSB, KMB आणि रायझोबियम सोबत ट्रायकोडर्मा वापरू शकतो का? ड्रेंचिंगसाठी वापरू शकता. तूर, सोयाबीन, कपाशीमध्ये वाणूचा प्रादुर्भाव मी सांगितलंय. रेस तणनाशकासोबत 12च्या आयोजित 15 वापरलं तर चालतं का? चालेल, काही अडचण नाही. कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारणीनंतर शॉकअप फवारणी केली तर चालेल का? चालेल. मूग पिवळे झाले, शेंडेमर होते आहे. मुगावर येलो मोझॅक हा रोग जो आहे उडदावर आणि मुगावर दिसतोय, त्यासाठी येलो मोझॅक हा खूप भयंकर जोरात पसरणारा रोग आहे. पांढरी माशी किंवा रस शोषक करणारी कीड त्याचा प्रसार करते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. त्यासाठी सगळ्यात पहिले ती कंट्रोल करा. आणि येलो मोझॅकमध्ये शिरा हिरव्या राहतात, पान पिवळं पडतं आणि खूप झपाट्यानं वाढते. तर पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी पांडा सुपर तिथं वापरू शकता, ताबडतोब उडणारी माशी कंट्रोल होईल. आणि नंतर दैवत जर येलो मोझॅक असेल तर दैवत 25 ते 30 मिली, 35 मिलीपर्यंतही तुम्ही घेऊ शकता. जर आपल्याला पीक वाचवायचंच आहे, थोडा डोस वाढवा, 30 मिली घ्या. 25 मिली तशी शिफारस आहे, पण आम्ही पाहिलं की 30-35 मिली घेऊन पाहिलं तर 30 मिली जर घेतलं आणि 50-100 मिली ताक, आपलं आंबट ताक जर घेतलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आहे. उडदा मुगाच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येलो मोझॅक आहे का हे पहा. येलो मोझॅक कसा ओळखायचा? शिरा हिरव्या, पान पिवळं पडते आणि झपाट्याने तो रोग वाढतो. आणि पांढरी माशी असेल तुमच्या शेतात, ती त्याचा प्रसार करते. आधी पांढऱ्या माशीला कंट्रोल करणं आणि नंतर दैवतचा फवारा घेणं, यानं तुम्हाला फायदा तिथे दिसेल. 24 बोटावर साबा पेरणी केली आहे, त्यामध्ये तूर दाटणी झाली आहे, ती विरळी शकतो का? करू शकता विरळणी. फक्त एकाच जागी 4-4, 5-5 झाडं असेल तर विरळणी करू नका. तुरीला आळवणी ठिबकने करता येईल का? हो, करता येईल. ठिबकद्वारे तुरीला ट्रायकोडर्मा देऊ शकता तुम्ही, लिक्विड ट्रायकोडर्मा, किंवा इतर विद्राव्य खतंसुद्धा देऊ शकता. काल ODC सोबत रेज आणि इमान वापरलं तर लगेच 30 मिनिटांना खूप पाऊस झाला. ODC आणि कीटकनाशकाचा रिझल्ट, ODCचा रिझल्ट येईल, पण कीटकनाशकाचा रिझल्ट अर्ध्या तासातच जर पाऊस आला तर नाही मिळणार. कारण ते धुवून जाईल. मोठा पाऊस आला म्हणजे जोराच्या पावसात ते धुवून गेलेलं असेल. तुम्हाला परत पाऊस थांबल्यानंतर एखाद दिवस मारायची गरज पडू शकते. पेरणीसोबत मी 10-26 एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग दिलं होतं कपाशीला. आता दुसरा डोस कशाचा देऊ? युरिया. 10-26 सुपर फॉस्फेट दिलं तर आता युरिया सोबत त्याच्यात द्यायचं असेल तर सल्फर आणि रायझर देऊ शकता. 1.5 किलो सल्फर, 5 ते 10 किलो रायझर, किंवा रायझर आणि PSB आणि K-लिफ्ट असं देऊ शकता. तुरीचे पहिले शेंडे खुडणी करताना झाडाची उंची किती असावी? कारण पेरणी नंतर 19 दिवसांनी पाऊस नसल्याने वाढ कमी आहे. आपल्या 25 दिवसालाच करावी. तर 25 दिवसाला करा तुम्ही. 4-5 इंचाच्या वरती झाडं असतील तर शेंडे खुडून टाका. ड्रीपवर खताचं पूर्ण नियोजन सांगा सर परत. तर ड्रीपद्वारे जे खतं द्यायचे त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. कपाशीचं खत व्यवस्थापन, त्याच्यामध्ये ड्रीपनं द्यायचा जो पूर्ण चार्ट आहे तो सगळा दिलेला आहे. तो आपण व्हिडिओ परत पहा. सर मी सोलापूर बार्शीचा आहे. कांदा पिकाबद्दल आपण माहिती देणार होतात. आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. आमच्याकडे कांदा खूप घेतला जातो. तर कांद्याचा एक व्हिडिओच आपण स्पेशल बनवू आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्यवस्थापन त्याचं सांगू. तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी बूस्टर 3 बॅग पेरणी केली आहे. खूपच दाट झाली आहे. वाढ पण खूप झाली आहे. मी झेनॉप कीटकनाशक व लिओसिन फवारणी करू का? हो, करू शकता. 25 दिवस झाले, नक्की सांगा. ठीक आहे, झेनॉप आणि कीटकनाशक फवारू शकता. नंतर जास्त वाढ आणि दाटले तर मग नंतर लिओसिनसुद्धा तुम्ही फुलाला सुरुवात झाल्याबरोबर वापरा. आणि बूस्टरचा आहे तर दाट होणार. उगवणशक्ती चांगली होती त्यामुळे तुम्ही थोडंसं अजून घाबरत अजून दाट सोडला असेल. पण चिंता करायची नाही. याच्यानंतर लक्षात ठेवा, थोडंसं उगवणशक्तीची आपण खूप जास्त काळजी घेतो आणि त्यामुळं किंवा तुम्ही उगवणशक्ती तपासा आणि त्यानंतर मग आपण निर्णय. 70% उगवणशक्ती असेल तर उत्तम त्याचे उगवणे होणार. त्याला दाट सोडायची गरज नाही. उलट थोडं पतलं केलं चालते. 80% असेल तर मग दाटच होईल ते, नॉर्मल जरी पेरलं तरी. त्यामुळे या पद्धतीनं आपण नियोजन करा. तर मंडळी, हे होते 12 जुलै सोमवारच्या लाईव्हमध्ये जे प्रश्न आपण उत्तरं त्याची देऊ शकलो नाही त्या प्रश्नाचे उत्तरं. पुन्हा भेटूया आता 19 जुलै 2021ला. धन्यवाद.